सिरियल किलर हे वाचून जे तुम्हाला वाटत असेल त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट हे नाटक आहे. सगळ्यात आवडलेली गोष्ट दिग्दर्शकाबद्दलची जी की त्यांनाही मासे आवडतात, मलाही मासे खायला आवडतात. हा क्रायटेरिया चांगला आहे. आवडलेली सिरियल वॉज असंभव. म्हणजे मी बास्केटबॉल खेळायचे डेक्कन जिमखान्याला, तिथून मी ते लवकर संपवून सायकल जोरात चालवत घरी यायचे असंभव बघायला. त्याच्यात फार धुमताना झुक 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 असं काही नाही आहे ना, ते मला तरी पर्सनली खूप एन्जॉय व्हायचं. नाटकात असा एक सीन आहे की जो करताना भाऊ तुझ्याकडे बघतो पण तू भाऊकडे बघत नाही. असं काय आहे? नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तुम्हाला माहितीच आहे आपण सिरियल किलर या नाटकाच्या टीमसोबत बोलतोय आणि आता माझ्यासोबत आहे गायत्री दातार. गायत्री, मी तुझं मनपूर्वक स्वागत करतो. सिरियल किलर मधली जी नायिका म्हणा, नटी म्हणा, अशा ग्लॅमरस रोलमध्ये गायत्री दिसणार आहे गायत्री. आणि याचे प्रयोग आता ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होणार आहेत, त्यामुळं या प्रयोगांना पाहायला पाहिजे. तर हे नाटक नेमकं काय आहे, पहिला भाग. आणि दुसरा भाग, गायत्रीला हे नाटक कसं वाटतंय, दुसरा भाग. तर आपण बोलूया. तर हे तुझं दुसरं नाटक, निम्मा शिम्मा राक्षस, तू केलं होतंस, पण तसं व्यावसायिक रंगभूमीवरचं मोठं पहिलं नाटक. हे नाटक जेव्हा तुझ्याकडे आलं आणि त्यातला रोल पाहता, तुझं काय चॉईस होता? तुझं काय होकाराचा पॉईंट कुठला होता की हे मी नाटक करणार आहे? सगळ्यात पहिल्यांदा मला नाटकाचं नाव कळालं, सिरियल किलर. आणि ते ऐकून मला असं झालं की अरे बापरे, काहीतरी खूप सिरियस आहे, काहीतरी व्हायलंट आहे, किंवा आत्ता सध्या आपण जे काही वेब सिरीज बघतो त्या झोनमध्ये काहीतरी जाणार आहे. म्हणलं एकदा वाचून बघूया. मी वाचायला लागले आणि वाचता वाचताच हसायला लागले. मी वाचता वाचत मला असं झालं की नाही, आपल्याला हे केलं पाहिजे नाटक, खूप मस्त आहे. आणि जेव्हा मी ते एंडपर्यंत वाचलं, मी आजारी होते जेव्हा मी हे सुरू केलं तेव्हा, इव्हेंच्युअली जेव्हा मी ते कम्प्लीट केलं, मला इतकी मजा आली ते वाचतानाच. आणि दुसरं म्हणजे माझ्या कॅरेक्टरचा जो आर्क आहे, सुरुवातीला जी मी असते आणि जी मी शेवटी असते, हे आय डोंट थिंक की कुठल्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा, म्हणजे सिरियलमध्ये सुद्धा मला करायला मिळाले. एवढा मोठा कॅरेक्टर आहे तो मला 2 तासाच्या नाटकात करायला मिळतोय. सो दॅट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग फॉर मी. आणि आय ऑल्सो फेल्ट की ते चॅलेंजिंग पण असणार आहे माझ्यासाठी. सो म्हणून मला असं वाटलं की आपण हे केलं पाहिजे. जनरली स्क्रिप्ट बघितल्यावर आपल्याला स्क्रिप्ट आवडते, मग आपण बघतो की याचा दिग्दर्शक कोण आहे. पण जनरली क्रायटेरिया असे असतात ना, स्क्रिप्ट तरी चांगलं आहे, मग दिग्दर्शक कोण आहे, मग कलाकार कोण आहेत. तर दिग्दर्शक जेव्हा केदार देसाईचं नाव आलं तेव्हा काय रिॲक्शन होती तुझी? टू बी व्हेरी ऑनेस्ट, मला त्यांचं काम काहीच माहिती नव्हतं. हा प्रश्न कॉमन आहे सगळ्यांना. तेच, मला त्यामुळे त्यांचं काम काहीच माहिती नव्हतं आधी. सो त्याच्यावरती माझी अशी काही रिॲक्शन ॲज सच नव्हती. पण सहकलाकार म्हणून भाऊ कदम आहेत हे जेव्हा मला कळलं तेव्हा मला असं झालं की मी हवा येऊ द्या केलं आहे त्यांच्यासोबत 1.5 वर्ष. त्यामुळे तो एक थोडासा कम्फर्ट झोन आहे, काय म्हणतात ते, ट्युनिंग आहे काही प्रमाणात. सो ते इझी जाईल त्यांच्यासोबत काम करायला. आणि प्लस ही इज अ व्हेरी स्वीट पर्सन आणि खूप चांगले को ॲक्टर आहेत ते, खूप हेल्पफुल आहेत, खूप समजून घेतात, गाईड करतात. सो व्हेरी सपोर्टिव्ह. त्यामुळे मला असं झालं की येस, काहीच हरकत नाही आहे, करून बघायला एकदा. मग या नव्या दिग्दर्शकासोबत काम करायचा अनुभव कसा होता? खरंच टू बी व्हेरी ऑनेस्ट खूप अमेझिंग अनुभव होता. आणि त्यांची पद्धत जरा वेगळी आहे की आम्ही खूप कमी वेळात हे नाटक बसवायचा प्रयत्न केला. आणि त्या सगळ्यामध्ये सुद्धा खूप मजा करत करत, खूप टाइमपास करत आम्ही सगळी रिहर्सल केलेली. त्यांची पद्धत वेगळी आहे म्हणजे काय आहे? छडी घेऊन बसतात? छडी घेऊन नाही बसत, पण मला असं वाटतं की जेवढा टाइमपास आम्ही करतो तेवढेच ते स्ट्रिक्टली रिहर्सलच्या वेळेस रिहर्सलही करतात. आणि नाही तर मी याच्या आधी अशा पण काही रिहर्सल्स केल्या आहेत की जिथे आम्ही दिवस खूप, म्हणजे एखाद दिवस खूप मजा चालली आहे, दुसरा दिवस खूप सिरियसली, असं म्हणजे आता गळ्याशी आलं की तसं नाही चाललंय, की आम्ही मजाही तितकीच केली आणि काय म्हणतात रिहर्सलही तितकीच सिरियसली केली. आणि सगळ्यात आवडलेली गोष्ट दिग्दर्शकाबद्दलची 2 गोष्टी की त्यांनाही मासे आवडतात, मलाही मासे खायला आवडतात. हा क्रायटेरिया चांगला आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांनाही वाटतं की जेवल्यानंतर वामकुक्षी घेतली पाहिजे. आणि मलाही असं वाटतं. विचार जुळतात तुमचे.
त्यामुळे नाटकाची टीम जेवल्यानंतर अवेलेबल नसते वाटतं बोलायला दुपारी. नसते. म्हणजे रिहर्सलच्या वेळेस आम्ही तासभर एक झोप काढायचो, म्हणजे ते तासभर, मी 2-3 तास वगैरे, आणि त्यानंतर रिहर्सल पुन्हा सुरू करायचं. वा. याच्यामध्ये मला एक फार इंटरेस्टिंग गोष्ट वाटते, ते मी सांगेनच, पण मला तुला त्याआधी विचारायचं आहे की जनरली एखादं नाटक वाचल्यानंतर त्या कॅरेक्टर बरोबर आपण एका पॉइंटला कनेक्ट होतो, असं वाटतं की ही मीच आहे, आणि मग आपल्याला ते वाटायला लागते की आता आपण हे करू शकतो. असा पॉइंट कुठला होता त्या व्यक्तिरेखेमध्ये? आय फील फॉर मी या नाटकाबद्दल इट वॉज फ्रॉम द गेट गो. म्हणजे मी वाचायला सुरू केलं आणि मी संपवलं तसं मला वाटलं की मीच आहे, कारण मुळातच ते पात्र असंच आहे की ती एक अभिनेत्री असते, तर ते खूप रिलेटेबल होतं, ती जे काय आहे. तर त्याच्यातल्या काही गोष्टी खूप रिलेटेबल होत्या माझ्यासाठी. कुठल्या गोष्टी? की फॉर एक्झाम्पल, जेव्हा मी आता तुला पाहते रे करत होते, किंवा मी बिग बॉस केलं, किंवा आता अब्बीर गुलाल केलं, तर तुला पाहते रे करत असताना लोकांना वाटायचं की मी तशीच आहे, आणि खूप लोक मला तशीच समजायचे, जेव्हा माझी पर्सनॅलिटी आणि ईशाची पर्सनॅलिटी खूप वेगळी आहे. किंवा ह्या नाटकात सुद्धा जशा बायका फॉलो करतात ॲक्ट्रेसेसला त्या वेळेसच्या, तो ट्रेंड जो काय असतो, तसं तुला पाहतेच्या वेळेस सुद्धा झालं होतं. आणि ऑन दी ऑपोजिट साईड, आत्ता जेव्हा अबीर गुलालमध्ये मी एक विलनचं काम केलं, तेव्हा मला तितक्याच शिव्याही घातल्या लोकांनी. सो हे मी अनुभवलेलं आहे, बोथ साइड्स ऑफ इट. त्यामुळे मला ते खूप रिलेटेबल वाटलं की ऍक्च्युअली मी बघितली तशी लोक जी खूप गुंततात त्या सगळ्यामध्ये. मग मी हे विचारणार होतो की तुला पाहते रे जेव्हा तू केलंस ना, जेव्हा तू आलीस तेव्हा असं म्हणजे ऋतिक रोशन कसा वन नाईट स्टार झाला, त्याचा पिक्चर आणि तो स्टारच झाला एकदम, तसं तुझ्याबद्दल होतं की अरे कोण मुलगी एकदम सोबत भावेच्या अपोजमध्ये आणि एकदम झाली स्टारच झाली. सो त्यावेळेचं एक ग्लॅमर होतं जे तुला मिळालं, आणि या नाटकामध्ये जे त्या नटीला मिळालेलं ग्लॅमर आहे ते तुला कनेक्ट झालं? खूप कनेक्ट झालं, कारण ह्या नाटकात सुद्धा ती हेच म्हणते की माझा पहिलाच शो आहे आणि त्याच्यातच तिला स्टारडम मिळालेलं असतं. तसं तुला पाहते नंतर तितकंच प्रेम मला प्रेक्षकांचं मिळालं जितकं तिला मिळालेलं आहे. सो ते मला खूप रिलेट झालं की ओके, सम व्हॉट ती मीच आहे. ग्लॅमर काय असतं? व्हॉट इज ग्लॅमर? ग्लॅमर काय असतं मला किंवा स्टारडम, व्हॉट स्टारडम हे काय असतं असं मला माहिती नाही. सिरियल नंतर मिळालं ते काय होतं? मला वाटतं की ते प्रेम होतं, आणि मला असं वाटतं की एक प्रेक्षकांची पसंती मला मिळाली. मला अजूनही वाटत नाही की काय स्टारडम बिरडम मला मिळालेलं आहे किंवा मी स्टारबीर आहे, असं काहीच नाही आहे. पण जेन्युइनली खूप प्रेम करतात, अजूनही प्रेम करतात, प्रत्येक प्रोजेक्टवरती प्रेम करतात. आता मी चल बाबा सिटीत केलं, त्याच्यावरती लोकांनी खूप प्रेम केलं. सो ते प्रेम मला मिळत गेले त्या वेळेला, त्या प्रोजेक्ट्सच्या वेळेला, आणि आय फील आय एम व्हेरी लकी अबाउट दॅट. वा. जनरली जसं तू म्हणालीस की भाऊ कदम आणि तू एकत्र काम केलं होतंस, तर गौरी किरण आणि तुम्ही एकत्र काम केलं होतं काही इतर शोज मध्ये किंवा डान्स रियालिटी असू दे किंवा इव्हेंट्स असू दे? नाही, अजिबात नाही. आम्ही कधी भेटलोही नव्हतो. बट आमची रिहर्सल कुडाळला चालली होती, आणि मला ना एकटीला झोपायला खूप भीती वाटते नवीन ठिकाणी रूममध्ये. तर आम्ही दोघी शेअरच करत होतो ती रूम. तर आम्ही एक रात्र, अख्खी रात्र जवळजवळ गप्पा मारण्यात घालवल्यात. दोघी घाबरत होता? नाही, पण ती कुठली घाबरते? ती दुसऱ्याला घाबरवते. हा, आम्ही गप्पांमधून इतक्या गप्पा रंगल्या आमच्या की आमची मैत्री झाली, आणि नाव वी बॉन्ड व्हेरी वेल. आणि आम्ही खूप प्रयत्न करतो की आमचे सीन्स जे आहेत दोघींचे 1-on-1 की ते खूप छान व्हावेत, अजून काय करता येईल, अजून काय वर्क करता येईल त्याच्यामध्ये, ह्याचा आमचा खूप प्रयत्न असतो. नाटकामध्ये, या नाटकामध्ये तुझं जी व्यक्तिरेखा आहे ती साकारण्यामधला सगळ्यात महत्वाचा पॉईंट कुठला आहे किंवा चॅलेंज काय होतं, की कुठला सीन आहे का की जो मला चॅलेंजिंग वाटला या नाटकामध्ये? आय फील ना, या नाटकामध्ये जे ट्रान्झिशन्स आहेत ना माझ्या कॅरेक्टरचे, जे सतत आहेत, सतत वेगवेगळ्या प्रकारे ती मॅनिप्युलेट करायचा म्हणा, काही सिच्युएशन अंडर कंट्रोल आणायचा म्हणा, जो काही ती प्रयत्न करते, तर ते वेळोवेळी दर थोड्या वेळाने ते ट्रान्झिशन्स आहेत. सो ते करणं हे खूप चॅलेंजिंग आहे असं मला वाटतं. मूळ स्वभाव त्या कॅरेक्टरचा न सोडता, किंवा ती मूळ कशी आहे हे न सोडता हे करणं हे खूप चॅलेंजिंग आहे, ॲटलिस्ट माझ्यासाठी असं मला वाटतं. या सगळ्या प्रवासामधला तुला कुठली सिच्युएशन साकारताना मजा येते? तो भाऊचा आणि तुझा असेल किंवा गौरीचा आणि तुझा असेल? खूपच असे काय काय आहेत, बट एक सीन आहे ज्याच्यामध्ये मी भाऊंना दारू प्यायला लावते.
तर तो सीन फार मजेशीर आहे. मग मी डान्सच काय करते, म्हणजे पळून जाण्याच्या याच्यात मी डान्सच काय करते त्यांच्यासोबत, आणि खूप माझी खटपट चालू आहे त्या डान्स आणि त्यांना प्यायला लावण्याच्या मागे. मग त्यांना कसं ते पिऊन पिऊन एक लोड करायचं, हा ओव्हरलोड करायचं, आणि मग आपण कसं त्याच्यातून पळून जायचं. सगळी माझी जी खटपट चालू असते जी शेवटी वर्क होत नाही तर ते करायला खूप मजा येते. मला खूप आवडले ती सगळी कोरिओग्राफी त्या सीनची, आणि फार मजा येते करताना. म्हणजे खूप डिफिकल्ट आहे ते माझ्यासाठी, पण मजा फार येते ते करायला. या नाटकामध्ये याचं बलस्थान असं आहे की एक विषय आणि 3च कॅरेक्टर्स आहेत, त्यामुळे तुमच्या तिघांवरच हे तसं बेतलेलं नाटक आहे. तर त्याचा तुला स्ट्रेस आला होता का, की असं एक मोठं नाटक, पाठांतर खूप करायचं आहे, चेंजेस खूप आहेत, काउंटर्स खूप आहेत एकमेकांसोबतचे, असा काही प्रयोग करायच्या आधी म्हण किंवा प्रॅक्टिस करायच्या आधी स्ट्रेस आला होता का? मला स्ट्रेस येतो, आणि मला तो प्रत्येक प्रयोगाच्या आधी येतो, मला शूटच्या आधी सुद्धा येतो, मला प्रत्येक सीनच्या आधी सुद्धा थोडा नर्वसनेस असतो, आणि तो असलाच पाहिजे असं मला वाटतं. तर मी ते नीट करते काम. मी अशी फार अशी झाले तर मग आय डोंट थिंक मी ते करू शकेन नीट. मी असं झालं नाहीये, पण ते नर्वसनेस असणं इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं, बिकॉज इट कीप्स मी ऑन माय टोज. या नाटकाचा विषय घराघरातला आहे, आणि कोणाचंही घर याला अपवाद नाहीये, सगळ्यांच्या घरातलं आहे. ऍब्सोल्युटली. तुझ्या घरातला काय अनुभव आहे? खूप कमाल किस्सा सांगते याचा. सगळ्यांकडे सिरियल बघतात. होय. माझी आई पण लहानपणापासून, म्हणजे मी लहान असल्यापासून ती सिरियल बघायची. त्याच्यानंतर मी तुला भाते रे करायला लागले वगैरे, आणि तिला माहिती आहे की स्वतःची मुलगी आहे, ती सेटवर येऊन गेली अनेकदा, ठीक आहे. तर ती मला सांगायची, ऐक ना अभिज्ञा अशीच वागते का तुझ्याशी, अदरवाईज. म्हणलं नाही आई, ते स्क्रीनवर असतं. म्हणे ती किती वाईट वागते, मला तेवढा राग येतो ना तिचा. म्हणजे तू रडलीस ना की मला एवढं रडायला येतं वगैरे. म्हणलं आई आता तर हे नको करूस, तुला माहिती आहे की हे सगळं खोटं आहे, तुला माहिती आहे की हे सगळं शूट आहे. पण मला असं होतं की किती इन्व्हॉल्व्ह होतात ना लोक, खूप इन्व्हॉल्व्ह होतात. आणि माझी आई तर बादल्या घेऊनच बसायची की दामिनी वगैरे बघ तेव्हा लागायचं. हा, म्हणलं एक बादली आणि रुमाल, म्हणलं तेच घेऊन बस असं. तुला कुठल्या, तू सिरियल बघायचीस, तुला कुठल्या सिरियल आवडायच्या? मी बघायचे सिरियल टू सम एक्सटेंट, पण मला एक फार आवडलेली सिरियल वॉज असंभव. म्हणजे मी बास्केटबॉल खेळायचे डेक्कन जिमखान्याला, तिथून मी ते लवकर संपवून सायकल जोरात चालवत घरी यायचे असंभव बघायला, कारण मला फार ते मिस्ट्री आणि ते सगळं खूप आवडायचं. आणि अजून एक सिरियल होती एका लग्नाची दुसरी गोष्ट, ती पण फार कमाल सिरियल होती. मला खूप ह्या 2 सिरियल्स प्रचंड आवडायच्या. तू आता सध्या सातत्याने सिरियल करतेच आहेस, म्हणजे वेगळे रोल करतेस, सिरियल होत आहेत. तुला काय वाटतं, आता तुझ्या आवडीच्या या सिरियल तू सांगितल्यास, ज्या खरंच चांगल्या होत्या, ज्या लोकांनाही आवडल्या, आता सिरियलचा ट्रेंड वेगळा आहे, वेगवेगळे विषय येतात. तुला काय वाटतं कशा प्रकारच्या सिरियल आता आल्या पाहिजेत? कारण तुझं म्हणणं महत्वाचं आहे, कारण तू या TV मधूनच जन्माला आलेलं एक कॅरेक्टर आहेस, आणि मग तू लोकांना कळलीस. तुला कशा प्रकारच्या सिरियल असाव्यात असं वाटतं? जेन्युअनली सांगू, जशा जुन्या सिरियल्स होत्या ना, आभाळमाया म्हणा किंवा टिपरे म्हणा, ऑर इवन असंभव किंवा कुंकू, तशा टाईपच्या सिरियल झाल्या पाहिजेत यार आता परत. त्याच्यात फार धुमताना झुप 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 असं काही नाही आहे ना, ते मला तरी पर्सनली खूप एन्जॉय व्हायचं. फॉर दॅट मॅटर तुला पाहतेरेमध्ये पण खूप, तोपर्यंत पण खूप कमी धुमताना आणि झूप झूम झूप असं सतत हे नसायचं, आणि माझ्या डोळ्यांना ते खूप प्लीजिंग वाटायचं बघायला. आणि तेव्हाचे ना विषय खूप मला वाटतंय की बेटर होते. आत्ताचे जे सगळं काय काय वेगवेगळं असतं त्याच्यापेक्षा फार बेटर विषय असायचे आधी. म्हणजे अजूनही असतील 1-2 सिरियलचे, पण मला त्या काळच्या ज्या सिरियल होत्या ना त्या म्हणून एपिक आहेत की अजूनही आभाळमायाचा टायटल ट्रॅक आपल्याला आठवतो, किंवा अजूनही अनेक अशा सिरियल पुन्हा लागल्या की आपण पुन्हा त्या बघतच असतो, पुन्हा त्या मालगुडी डेज पासून आपण पाहतो. एक्झॅक्टली, पुन्हा पुन्हा त्या बघतो. सो आय फील काहीतरी होतं यार मजेदार त्या विषयांमध्ये, त्या टेकिंगमध्ये किंवा त्या ऍक्टिंगमध्ये. सो तसं पुन्हा घडायला पाहिजे. शेवटचे 2 प्रश्न महत्वाचे आहेत ते विचारतो. एक, हे नाटक, या नाटकाबद्दल सांग. हे नाटक काय आहे? जसं तू म्हणालीस की सुरुवातीला जेव्हा स्क्रिप्ट तुझ्याकडे आली तेव्हा नाटकाचं नाव वाचूनच तुला असं वाटलं की अरे बापरे, याच्यात काय व्हायलन्स आहे का? असंच अनेकांना वाटत असू शकतं जर ते तुला वाटते तर, पण तसं ते नाही आहे. कारण सिरियल ही मालिका विश्वातली सिरियल आहे आणि तो किलर आहे.
आणि भाऊ कदम किलर किलर आणि धन्य सगळं. पण मग हे नाटक नेमकं काय आहे आणि ते लोकांनी का पाहायला पाहिजे असं वाटतं तुला? सगळ्यात पहिले तर हे तुमच्या घरात घडणारं नाटक आहे. प्रत्येक माणसाला रिलेट होईल असं हे नाटक आहे. प्रत्येक बाईला रिलेट होईल असं हे नाटक आहे. आणि तुम्हाला जर खूप हसायचं असेल आणि ॲट द सेम टाईम एक कमाल स्टोरी लाईन हवी असेल तर हे नाटक नक्की बघावं असं मला वाटतंय. आणि नावासारखं त्याच्यात काहीच नाही आहे. म्हणजे सिरियल किलर हे वाचून जे तुम्हाला वाटत असेल त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट हे नाटक आहे की खूप धमाल आहे, ॲक्शन पॅक्ड आहे आणि जसं आम्ही लिहिले ॲक्शन पॅक्ड कॉमेडी आहे. त्यामुळे आय फील तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकता, तुमच्या लहान मुलांसोबत एन्जॉय करू शकता, आई वडिलांसोबत एन्जॉय करू शकता, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सगळ्यांसोबत येऊन तुम्ही हे नाटक बघू शकता. वा. आणि शेवटचा प्रश्न जो मला मगाशी बोलता बोलता कळलं की नाटकात असा एक सीन आहे की जो करताना भाऊ तुझ्याकडे बघतो पण तू भाऊकडे बघत नाहीस. असं काय आहे ते? म्हणजे हे असं असं हो मला गुदगुल्या होतात. असं कसं काय होतात लांबून असं असं होतात मला गुदगुल्या. आता पण होतात मला. आणि ते असंच काहीतरी करत येतात त्याच्यात. कुठला सीन आहे तो? ते एक काय म्हणतात ते मला दाखवत असतात की मी हे असं घालणार आहे ही हा वगैरे आणि ते असे असे येतात आणि मला असं होतं की मला घाबरायचं आहे आणि तिथे मी हसून नाही चालणार. त्याच्यामुळे मी त्यांना म्हणलं की मी बघणार नाही तिकडे, मी समोर असं झापडं लावल्यासारखं समोर बघणार आणि हसणार नाही. वा. नाही हे गमती असतात नाटकातल्या. पण एक वेगळा रोल तुला मिळाला या निमित्तानं. एक महत्त्वाचं नाटक मिळालंय जे लोकांच्या घराघरात रोज रात्री चालू असतं, रोज संध्याकाळी चालू असतं. त्याचंच हे काहीतरी प्रतिबिंब असं मला वाटतं. या नाटकामुळं तुला तुझ्या जो आलेख आहे त्याला नवीन उंची मिळेल अशी शुभेच्छा. आणि हे नाटक लोकांना नक्की आवडेल. जसं आत्ता गायत्री म्हणाली त्याप्रमाणे सिरियल किलर हे नाटक अतिशय रंजक, हसवणारं पण रहस्यप्रधान असं आहे. त्यामध्ये रहस्य म्हणजे सस्पेन्स आहे, गंमत आहे काहीतरी दडलेली, असं फार काही टेन्शनचं काम नाही आहे. त्यामुळं हे नाटक थिएटरमध्ये जाऊन जरूर पहा. गायत्री, गौरी किरण आणि भाऊ कदम यांची या त्रिकुटानं जो काही घातलेला सगळा गोंधळ आहे तो नक्की एन्जॉय करा. तो तुम्हाला नक्की आवडेल. गायत्री सोशल मीडियावर आहे, आम्ही सर्व आहोत. हे नाटक कसं वाटलं मला सांगा, हा एपिसोड कसा वाटला सांगा. नाटक बघितल्यानंतरच्या प्रतिक्रिया कळवा, लोक त्याला उत्तर देतील. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू गायत्री, तू वेळ दिलास. थँक्यू सो मच फॉर कॉलिंग मी. थँक्यू.